14 ते 15 किलो लोणचं राहिलं नाही तर लोणच्याचा स्टॉक आपला संपला. 9वा लॉट संपतोय, आता 10वा लॉट बनवायचा चालू आहे. सकाळी 2000 आंबा आणलेत आणि आपण फ्रेश आंबा झाडाचा स्वतः तोडून आणतोय. सकाळी कोण कोण घेतलं दादू आंबा काढाय? 4 जण. दादू, ओंकार, मी हे आम्ही 4 जण गेलो होतो. 4 जण जाऊन 4 पोती 4 जण 4 पोत्यात 2000 आंबा घेऊन आलोय. उद्या जाऊन अजून 2000 आंबा घेऊन येणार आहे. इकडे फोडलेल्या अशा पोळी वाळू घालायला चालू आहे घरातच, बाहेर नाही. वाळ्यात घालायची नाही, पण बाहेर का वाळू घातल्या नाही त्या? बाहेर आपलं पटांगण नाही, निवार नाही, त्यामुळे सगळं काय असेल ते आपल्या घरातच चालू आहे. आणि पोळी मेन म्हणजे वाळू घातल्याशिवाय लोणचं बनत नाही. पुढे हाडाशिवाय लोणचं बनत नाही. बाहेर चालू आहे दादू, वंकू आहे, जुती आहे. दादू तर आला इथं आता. दादूला आताच इकडे बोललो होतो पण दादू आता आला या. आता ती 2 जण बाहेर पडते, ती 1 जण घाण गुन्ह्यातली काढतोय, म्हणजे जी कुई फुटलेली आपली असते ती काढतोय या. तर बहिणीनं चालू आहे बघा असं तुमच्या आशीर्वादानं. होय, तर यावेळेस प्रत्येकाने आपल्याला भरभरून प्रेम दिलं बरं, भरपूर असं प्रेम दिलं या. भरभरून. कारण सांगत नाही ती तरी पण मी तुम्हाला बोलतो की आपलं कम्प्लीट यावेळेस किती आंबा आतापर्यंत आंब्याचं लोणचं खपलं. सांगायचं तुम्ही. आतापर्यंत पूर्ण स्टॉक आपला 20,000 आंब्याचा संपलाय. झाला आता एक आपलं लमसम, कारण पुढे आपल्याला वेटिंगला ऑर्डर पडले त्या म्हणून आपण आता फिरून तयारी करायला लागलोय. नाही म्हणलं तर आतापर्यंत वेटिंगला 50 किलोची ऑर्डर पुढे आहे. आणि यावेळेस आपले शेजापाजारी म्हणजे बाळवणी, महोद, तिकडे पंढरपूर, सांगोला, भरपूर कोळीगावी अशा जवळच्या लोकांनी भरपूर घरनं येऊन ऑर्डर घेऊन गेले. त्यांना पाहिजे तेवढं 5-5, 10-10 किलो, 2 किलो, 1 किलो लागेल असं गावातले नेल. खारं लोणचं सहजासहजी मिळत नाही हो, त्यामुळं होत पण नाही. त्यामुळे मिठी लावून शिना काय असू द्या म्हणते ती. तुमचं काय असेल ती घ्या, पण आम्हाला लोणचं द्या. कारण काय लोकांनी घरी बनवून बघितलंय त्यांचं लोणचं, त्यांनी तोंडाने सांगितलं की आमचं लोणचं खराब झालंय, आम्हाला ते साधलं नाही, जुळलं नाही. आणि आपण एवढे जोखमदारीने एवढं रिस्क घेऊन करतोय आणि प्लेअर मुरल्यानंतर चांगलं झाल्यावर क्वालिटी चांगली असल्यानंतर आपण परत पार्सल पाठवतो. अशी पार्सल पॅक केलेली असं पॅकिंग करून शिना ठेवावं लागतंय अगोदर. सगळे मी एका जुटीने एका मेळानं काम चालू आहे. तिकडे टपात एका पाणी आहे, त्या पाण्यात आंबा स्वच्छ धुवायचा, परत इकडे देठ काढून ह्या टपात घ्यायचा. दादू पुसून देतोय, दादू पैशी सुती फडकाय आणि ओंकार इथं चिरतोय. ओंकार चिरून इकडे टाकल्यानंतर त्याची काय कोय ते पांढरा पापुंद्रा सगळं काढून स्वच्छ पाठीत टाकायचं, पाठीतनं परत घरात जायचं. तर सगळेच कसं काम चालू आहे बघा. बारकं लेकरू आहे ती देखील हसते पण काम करते, ग बसत नाही. चालू आहे केव्हा पैसे केल्याशिवाय होता तेव्हा ही असा आंबा आहे बघा आपल्या लोणच्याचा. सकाळपासून रिपीट गाय चालू आहे बरं का. सकाळी 7 वाजल्यापासून आंबा फोडते ती चालू आहे यांचं काम. एक 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 चालूच आहे. अजून जेवणाचा पत्या नाही बरं का. दुपारची 1 वाजत आली आहे. इथं पातेली वळीन आणून मांडलेली पण खायची कोणी अजून. भात केलेला आहे जुटीने करून आणलंय. आता मी आता स्वयंपाक पण केला नाही, तिनंच केलंय. आंबा जाऊन घेऊन येतो करून ठेवलंय. आणि आता म्हणजे तुम्ही काय केलं नसेल घ्या खाऊशी उस. पण कुठलं खाती हे हाही वाढावं लागतंय संध्याकाळपर्यंत. कुठल्या पण परिस्थितीत हे सगळं आंबा फोडून शिना हडकू लावायचं इथं. आणि उद्या 2च्या पुढे लोणचं आपल्याला बनवायचं आहे. उद्या जरा 2च्या पुढे लोणचं बनवायचं आहे. 2च्या पुढे लोणचं बनवून शिना पुढची तयारी अजून वेगळीच आहे. तुम्हाला व्यवस्थित सांगेन पुढची तयारी काय आहे काय नाही. आता सांगण्यात काय अर्थ पण नाही, चव पण राहत नाही. जेव्हाच्या तेव्हा सांगितलं त्याला जरा बरं वाटतं व आहे का नाही. हाय हाय दमान पोड गेला का. पोड ती सुकाचं नाही, गावलं बोट म्हणजे तुकडा पडतोय. सगळ्यात जास्त कष्ट कुणाला लागला तर आज माझ्या वंकुला कष्ट लागले. कारण की झाडाच्या शेंड्यात चढून शिना माझ्या वंकारनं ते आंबा एवढं मैदाळ आज उतरले. तर अजून पण तिथं 2-3 ठिके हाय ती जाणायची जायची. पण सकाळ तर नाही एखादं म्हणलं असतं मी का चढू एवढा, का शेंड्यात चढून एवढा, मग मी आंबा काढू. मी दमलोय, लिकरू दमला सुद्धा म्हणलं नाही. मी शेवटी म्हणजे वंकार बास कर, शेंड्यात जाऊन शिना आंबा काढतोय. मला भ्या वाटायला लागलं, बास कर म्हणलं आता जाऊया चल. नाही म्हणलं
म्हणला मग मी अजून 2 ठिकी काढल्याशिवाय जायचंच नाही म्हणला. काय त्याचं टार्गेट आहे व ते टार्गेट पूर्ण झाल्याशिवाय उतरायचंच नाही म्हणला झाडावरनं. ती रान मालकीन तर म्हणायला की पोरग तुमचं खरंच आवडलंय कष्टाळ आहे. किती चिकाटी आहे म्हणली एवढ्या वयात एवढी चिकाटी आहे म्हणल्यावर पुढं किती चिकाटी असेल. अजून याचं म्हणजे वय नाही काय नाही तरी एवढा विचार करताय लगेच सांगताय बोलताय. पुढचं तर नियोजन लयच वेगळं आहे तुमचं. तर खरंच म्हणलं आमचं पुढचं नियोजन लय वेगळं आहे. कारण की लेकरं नशिबाला चांगली आहे ती कष्टाळू आहे तीच खरं मेन इस्टेट तीच आहे. डोळ्याकडे बघून ओळखते ती काय करावं लागतंय काय नाही. अहो प्रत्येक कामात त्यांचा हा आमच्यापेक्षा जास्त हात आहे. जास्त आज खरंच जास्त वाटा आज ओंकारण मी सकाळी 7:30 वाजता घर सोडून ही येतो कमीत कमी आमचे 1 ठिका आंब निघालं होतं. दादू आल्यावर परत दादू बी वर चढला. पण दादूचं काय मिस्टेक झाली दादू कधी झाडावर चढत नाही त्यामुळे दादूचा बॅलन्स जरा दादूचा बॅलन्स आवरत नाही व त्यामुळे दादू तरी पण चढला चढा येत नव्हतं तरी पण चढला. ओंकारनं त्याला हात देऊन वर झाडावर घेतलं. भावाला भाव म्हणतो त्या ठाप्यावर मी चढतो तू ह्या ठाप्यावर चढ. पण दादू आपल्याला आंब भरपूर प्रमाणात उतरवायचा इथं फक्त तू 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 ठाप्याला जाम धर. बारका भाव मोठ्या भावाला सांगतोय तू जाम धर. आंब कमी काढ मी जास्त काढतो पण ठाप्याला जाम धरून शिना व्यवस्थित काढ बाबा कारण की तुझं वजन जास्त आहे. त्यामुळे ती बोलत होती एकामेकाला आणि मी उगाच खाल्लं हसती या तिघांचं बाप लेकांचं झाडावर चालू आणि मी उगाच एकटी आहे एकटी या तिघांचं. खरं किती क्षण भारी आहे का नाही ते पैसे देऊन सुद्धा क्षण मिळत नाही बघायला ती. ज्या वेळेस दादू म्हणत होता मला वर घ्या मला चढा येईना झाडावर तर मी त्याला घेतलं नाही पण ओंकार वरनं खाली येऊन त्याला वर घेतलं ओढून आणि झाडावर चढवलं. आणि शेवटी झाडावर चढल्यावर दादून बी एक चांगला रगील शालूतनं जोडा आणला. कोणी नाही चढवलं तर माझ्या भावानं मला झाडावर घेतलं आहे नाही दादू. दाद्या माझं माया करतं लय दाद्या माझं ओंकार कसं आहे जरा चंचल आहे व दादू पण चंचल आहे पण ओंकार माझं डोळ्याकडे बघून ओळखतं मन जाणतं. दाद्या पण माझं आहे तसं सगळं काय समजावून घेणार मला तर ओंकू त्याला लय जास्त प्रमाणात समजून घेतो. जास्त म्हणलं भांडणं करत असेल बसते इतकी जर भांडणं करते ती 3 एका जागेला आली म्हणली की यांचा ठिकाणा चालू झाला. पण आता निवांत बसले ती जे ती काम वाटून घेतली त्यामुळे लागले ती काम कराय. आमची चुती जरा बोलत नाही व्हिडिओ मध्ये नसते व्हिडिओ नसते तसं काय नाही म्हणते तसंच हाय काय करायचं. बसली माझ्याकडे तोंड करून शिना बोलत नाही बसली आपली तर असू द्या चालू आहे आपली कामाची रिपीट घ्याय धरा. तर मी आता जातो पार्सल टाकाय. मी येस्तोर हे सगळं आंब फोडून झालं पाहिजे एक पण शिल्लक नाही राहिलं पाहिजे. तुम्ही असतो रगील पेकीत दणका देते या तुम्ही माघारी. अहो रगील पाकीत दणका द्या चाल पण अर्धा ठिका पिकलेला आंबा आणले तर त्याला दणका सकाळपासून दिलं ते सांगितलं का तुम्ही. मग ती आता खायला तिच्या ठिकाणा लागला हा सकाळपासून ढिल्ली पडली नाही ती ओंकारनं तर लय शेलका माल ओंकारनं खाल्ला आज खायला पण दिलं पडायचं नाही का नाही ओंकार शेलका माल खाल्ला का नाही झाडाला पिकलेला आणि झाडावरच बसून अजून नात करते काय म्हणाव पिकलेला आंब खायला.